मित्रांनो, आतापर्यंत आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पहिली 4 प्रकरणं अभ्यासली। या प्रकरणातील महत्त्वाची प्रमेय, उपप्रमेय, गुणधर्म व त्यावरील आधारित उदाहरणे होती, ही आपण सोडवली। आज आपण सरावासाठी उदाहरणे सोडवणार आहोत आणि ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रकार विचारले जातात। हे प्रकरण 1 ते 3 वर आधारित ही उदाहरणे आहेत। सर्वप्रथम आपण 1 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत। मागे टीव्हीवर एक अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम होता, त्याचं नाव होतं कौन बनेगा करोडपती आणि त्याचं सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करत असे। एक प्रश्न व त्याची 4 पर्यायी उत्तरे दिलेली असत, त्यापैकी एक पर्याय बरोबर असे, 3 पर्याय चुकीचे असत। त्याच प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात। चला तर बघूया मग। पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। पहिला प्रश्न आहे, जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर यामध्ये एकास एक संगतीत AB भागिले QR बरोबर BC भागिले PR बरोबर CA भागिले PQ, तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? आणि 4 पर्याय दिलेले आहेत, A, B, C आणि D। आता इथे अचूक उत्तर अपेक्षित आहे आणि त्याचं फक्त वर्णाक्षर लिहायचं आहे, उदाहरण सोडवण्याची रीत अपेक्षित नाही। आणि इथे आपल्याला एकास एक संगती दिलेली नाहीये, ती आपल्याला शोधायची। तर त्यासाठी मी प्रथम जी 2 गुणोत्तर आहेत, AB भागिले QR बरोबर BC भागिले PR, त्यांचा विचार करतो, ती इथे लिहितो। AB भागिले QR बरोबर BC भागिले PR। आता जर का तुम्ही B चा विचार केला तर B दोन्ही ठिकाणी आहे, R दोन्ही ठिकाणी आहे। यावरून स्पष्ट होतं की B जो आहे, B ची एकास एक संगती आहे R शी। बघा, B इथे आहे, इथे आहे, R इथे आहे, R इथे आहे, इथे आहे A ची एकास एक संगती आहे Q शी आणि आहे C ची एकास एक संगती आहे P शी। समजा आपण घेतला ABC, तर त्याची एकास एक संगती मिळेल QRP। आणि समजा आपण घेतलं PQR, तर त्याची एकास एक संगती मिळेल P ची आहे C शी, Q ची आहे A शी, R ची आहे B शी। बघा, आता इथे 4 ठिकाणी त्रिकोण PQR आहे, समरूप त्रिकोण ABC, त्रिकोण PQR ची एकास एक संगती आहे CAB आणि ती पर्याय 2 मध्ये मिळते। त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB एकास एक संगती P ची C शी, Q ची A शी आणि R ची B शी आहे। म्हणजे एवढं सर्व आकडेमोड करून आपण अचूक उत्तर शोधलं, तो आहे पर्याय B। म्हणून हे उत्तर असं लिहायचं आहे की एक जे आहे त्याचं उत्तर आहे B हा पर्याय। अशा प्रकारे हे बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्याची उत्तरं लिहायची आहेत। त्यानंतरचा दुसरा जो आहे प्रश्न, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत। त्रिकोण ABC व त्रिकोण DEF यांचं गुणोत्तर आहे 1:2। AB ची लांबी 4 आहे, तर DE ची लांबी किती? हा प्रश्न मार्च 19च्या बोर्डाच्या परीक्षेत विचारलेला आहे आणि 4 पर्याय आहेत, A, B, C आणि D। आपल्याला माहिती आहे की 2 समरूप त्रिकोण परस्पराशी समरूप असतात। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF, कारण समभुज त्रिकोण। आता त्यांची क्षेत्रफळे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर AB चा वर्ग भागिले DE चा वर्ग, कारण समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात। आता इथे ABC आणि DF चा आहे क्षेत्रफळाचा गुणोत्तर 1:2। इथे AB ची लांबी दिली 4, 4चा वर्ग आहे म्हणून 4 गुणिले 4 मी लिहितो, भागिले DE चा वर्ग।
म्हणून डीईचा वर्ग बरोबर 2 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 दुने 32. म्हणून डीई बरोबर वर्गमुळात 32 म्हणजेच वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 4 वर्गमुळात 2. म्हणून डीईची लांबी आहे 4 वर्गमुळात 2. हा चौथा पर्याय आहे. म्हणजे एवढं सर्व आपण जे आहे गणन केलंय आणि उत्तर शोधले ते डीईची लांबी आहे 4 वर्गमुळात 2. इथे डी हा पर्याय बरोबर आहे. म्हणून मी उत्तर पुढील प्रमाणे लिहिणे 2 आणि डी पर्याय. त्या पुढील उदाहरणात आकृतीमध्ये ही आकृती आहे. रेख XY समांतर रेख BC. हा XY आणि हा BC आहे. हे दोन्ही परस्परांना समांतर आहेत आणि त्रिकोण ABC मध्येच रेख XY आणि रेख BC हे आहेत. पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? A, B, C व D हे 4 पर्याय दिलेले आहेत. आपण प्रकरण 1 मध्ये प्रमाणाचा मूलभूत प्रमेय अभ्यासलं. त्यानुसार त्रिकोण ABC मध्ये रेख XY समांतर बाजू BC, म्हणून त्याच्या ज्या उरलेल्या 2 बाजू AB आणि AC आहेत त्यांना रेख XY हा प्रमाणात विभागतो. म्हणजेच AX भागिले XB बरोबर AY भागिले YC. आणि ह्या चारापैकी हा जो दुसरा पर्याय आहे ह्या पर्यायामध्ये आपल्याला हे उत्तर मिळतं. म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. बाकीचे तीनही पर्याय चुकीचे आहेत. आता आपल्याला उत्तर लिहायचे आहे. तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य वर्णाक्षर आहे B. इथे मी लिहिलेलं आहे उत्तर. त्या पुढचा चौथा बहुपर्यायी प्रश्न, ज्यामध्ये त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ 25 चौरस एकक, त्रिकोण PQRचं आहे 16 चौरस एकक, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR व AB व PQ ह्या बाजूंचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. या संगत बाजू आहेत आणि बोर्डाने 19 साली ज्या सराव प्रश्नपत्रिका काढलेल्या होत्या, 3 प्रश्नपत्रिका काढल्या होत्या, त्यामधल्या प्रश्नपत्रिका 2 मध्ये हा प्रश्न जो होता हा विचारला होता. त्याचे 4 पर्याय A, B, C आणि दिलेले आहेत. चला तर मग हे आपण सोडवूया. आपल्याला माहिती आहे की समरूप त्रिकोण आहेत ABC व PQR यांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत बाजूच्या, इथे आहे AB ची संगत बाजू PQ, संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात. आता हे क्षेत्रफळ जे आहे ह्या क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. ABCचं आहे 25, PQRचं आहे 16, ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग. म्हणून दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतलं तर 5/4 बरोबर AB भागिले PQ. म्हणून संगत बाजूंचं गुणोत्तर येईल 5/4. किंवा आपण असं सुद्धा म्हणू AB व PQ या बाजूंचं गुणोत्तर आहे 5/4. आणि इथे A, B, C व D पर्यायाचा विचार केला तर D पर्याय जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे गुणोत्तर मिळतं. म्हणून चौथा जो आहे बहुपर्यायी प्रश्न याचा योग्य वर्णाक्षर आहे D आणि मी इथे ते लिहिलेलं आहे. ही सर्व आकडेमोड तुम्ही रफ पानावर करायची आहे आणि त्यावरून उत्तर काढावयाचं आहे. त्यानंतरचा जो आहे पाचवा बहुपर्यायी प्रश्न त्याच्यामध्ये ही आकृती आहे. ह्या आकृतीमध्ये AB, CD व EF हे रेषाखंड समांतर आहेत. रेख AE व रेख BF या त्यांच्या छेदिका आहेत. AC या आंतरछेदाची किंमत आहे 15, CE ची काढावयाची आहे, BD ची आहे 10 आणि DF ची आहे 6. आणि आपल्याला रेख AE जो आहे ह्या AE ची लांबी काढावयाची आहे. तर इथे 3 समांतर रेषा व त्यांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार AC भागिले CE बरोबर BD भागिले DF हे गुणोत्तर मिळेल. आता ह्यामध्ये मी किमती भरतो. AC ची आहे 15, CE मला माहीत नाही, BD आहे 10 आणि DF आहे 6. सर्व अंक एका बाजूला घेतो. म्हणून 15 गुणिले 6 भागिले 10 बरोबर CE. म्हणून CE बरोबर 15 90 भागिले 10 म्हणजे देतात 9. म्हणून CE ची लांबी आली 9. आता आपल्याला AE ची काढायचे. AE बरोबर AC अधिक CE, कारण हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. AC ची लांबी आहे 15, CE ची आहे 9, 15 9 24.
आता इथे ए बी सी डी पैकी डी या पर्यायात उत्तर दिलंय 24, हे बरोबर आहे. म्हणून 5व्या बहुपर्यायी प्रश्नासाठी योग्य वर्णाक्षर आहे डी, जे इथे मी लिहित आहे. 6व्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये चौरस दिलाय ए बी सी डी आणि त्याच्या बाजूची लांबी दिली 10 सेंटीमीटर. त्याच्या कर्णाची लांबी किती? इथे ए सी हा त्याचा कर्ण आहे, त्याची लांबी काढायची. आपल्याला म्हणजे चौरसाच्या चारही भुजांची लांबी जी असते ही समान असते. इथे बी सीची 10 सेंटीमीटर असेल तर ए बीची सुद्धा असेल 10 सेंटीमीटर. आणि त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. ह्या काटकोन त्रिकोणात समजा आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला तर आपल्याला असं मिळेल ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. ए बीची किंमत आहे 10, 10चा वर्ग. बी सीची किंमत आहे 10, 10चा वर्ग. 10चा वर्ग 100, पुढच्या 10चा वर्ग 100, 100 अधिक 100 बरोबर 200. म्हणून ए सी बरोबर वर्गमुळात 200, म्हणजेच वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 10 वर्गमुळात 2. आता ह्या चारही पर्यायांचा विचार जर का आपण केला तर 10 वर्गमुळात 2 हा बी हा पर्याय आहे. म्हणजेच इथे 6व्या बहुपर्यायी प्रश्नासाठी बी हे वर्णाक्षर जे आहे हे योग्य आहे आणि हा दुसरा पर्याय आहे. त्या पुढच्या 7व्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये एका काटकोन त्रिकोणात 2 बाजूंची लांबी 3 व 4 आहे. आता कोणत्या या 2 बाजू आहेत हे त्यांनी दिलेलं नाहीये. तर तिसऱ्या बाजूची लांबी किती? समजा ए बी असेल 3 आणि बी सी असेल 4, तर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25. म्हणून ए सीची लांबी येईल वर्गमुळात 25 म्हणजेच 5. परंतु समजा ए सी ही बाजू मोठी असेल, हिची लांबी घेतली 4 आणि ए बीची लांबी घेतली 3, तर इथे बी सीची लांबी आपल्याला अशी मिळेल बी सीचा वर्ग बरोबर 4चा वर्ग वजा 3चा वर्ग बरोबर 16 वजा 9, 16 वजा 9 येतात 7. म्हणून बी सी बरोबर वर्गमुळात 7. त्याच्यामुळे इथे 2 उत्तर आपल्याला मिळतात. एक आहे 5 आणि दुसरं आहे वर्गमुळात 7. आणि हे पर्याय आहेत हे सी मध्ये आपल्याला आढळतात. म्हणून 7वा जो बहुपर्यायी प्रश्न आहे त्याच्यासाठी योग्य वर्णाक्षर आहे सी. 8व्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये समभुज त्रिकोण पी क्यू आरची बाजू 8 सेंटीमीटर आहे व त्या त्रिकोणाची उंची किती असेल ही उंची काढावयाची आहे. इथे आहे त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे आणि हा शिरोबिंदूतून पायावर टाकलेला लंब आहे रेख पी एम. आणि या रेख पी एमची आपल्याला लांबी काढावयाची आहे. आपल्याला माहितीच आहे की समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. पी आरची आहे 8 सेंटीमीटर म्हणजे पी क्यूची सुद्धा आहे 8 सेंटीमीटर. हा कोण 90चा म्हणजे हा कोणाचं माप सुद्धा आहे 90. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप असतं 60. कोण क्यूचं माप आहे 60. त्रिकोण पी क्यू एम मध्ये क्यूचं माप 60, कोण पी एम क्यूचं माप आहे 90. म्हणून हा राहिलेला जो कोण आहे याचं नाव आहे क्यू पी एम, याचं माप असेल 30. म्हणजेच त्रिकोण पी क्यू एम हा 30, 60, 90 मापाचा त्रिकोण आहे व याच्यामध्ये ही जी उंची पी एम आहे किंवा याला आपण एचने दर्शवलेलं आहे ही 60 कोनासमोरची बाजू आहे व 60 कोनासमोरची बाजू पी एम आहे ही कर्ण आहे पी क्यूच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आता इथे पी क्यूची किंमत बघतो वर्गमुळात 3/2 गुणिले पी क्यू. पी क्यूची लांबी आहे 8 म्हणजेच 4 वर्गमुळात 3. म्हणून त्रिकोण पी क्यू आरची उंची आहे 4 वर्गमुळात 3 आणि इथे जे ए बी सी व डी 4 पर्याय दिले आहेत त्यापैकी हा दुसरा पर्याय बरोबर आहे कारण ज्याच्यामध्ये दिलेली आहे उंची 4 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. म्हणून 8वा जो बहुपर्यायी प्रश्न आहे त्याच्याकरता मी वर्णाक्षर लिहिणे बी. 9व्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये विचारले एका बिंदूतून टिंब वर्तुळे जातात
ए, बी, सी व डी हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आणि प्रकरण 3 मध्ये आपण अभ्यासलं एका बिंदूतून तसंच 2 बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. इथे चौथा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच 9व्या पर्यायी प्रश्नासाठी मी डी हे वर्णाक्षर लिहिणे. पुढे आहे 10वा बहुपर्यायी प्रश्न, ज्याच्यामध्ये विचारले अर्धवर्तुळाचे माप टिंब असते. ए, बी, सी व डी 4 पर्याय दिलेत. आपल्याला माहिती आहे की अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं आणि ते दुसरा पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून 10व्या बहुपर्यायी प्रश्नासाठी योग्य वर्णाक्षर आहे बी, जे मी इथे लिहिलं आहे. त्यापुढे 11वा बहुपर्यायी प्रश्न आहे. त्याच्यामध्ये विचारलेले आहे एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील. ए, बी, सी व डी 4 पर्याय दिलेले आहेत आणि इथे ही 2 वर्तुळ आहेत. चला तर बघूया कशा स्पर्शिका काढता येतील. त्या एकमेकांना स्पर्श करतात, या स्पर्शबिंदूतून काढता येईल. ही एक झाली. वरच्या बाजूने सुद्धा आपण त्यांना सामायिक स्पर्शिका काढू शकू दोन्ही वर्तुळांना. त्याचप्रमाणे खालच्या भागातून सुद्धा आपण दोन्ही वर्तुळांना सामायिक स्पर्शिका काढू शकू. अशा प्रकारे 3 स्पर्शिका आपल्याला काढता येतील आणि इथे तिसरा पर्याय हे उत्तर आहे. म्हणून 11वा जो आहे बहुपर्यायी प्रश्न त्याच्यासाठी योग्य वर्णाक्षर आहे सी, जे मी इथे लिहिलं आहे. 12व्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या कंस एसीबी मध्ये कोन एसीबी अंतर्लिखित केला आहे. कोन एसीबी कंस एसीबी मध्ये अंतर्लिखित केला आहे. जर का कोन एसीबीचं माप आहे 65 अंश, एसीबी 65 अंश माप आहे, तर मेजर कंस एसीबी काढा. एसीबीचं माप काढायचं आहे. आणि मार्च 19च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हा जो आहे कोन ए सी बी अंतर्लिखित कोन, यानी हा कंस जो आहे हा कंस आंतरखंडित केलेला आहे आणि ह्या कोनाच्या दुप्पट ह्या कंसाचं माप असतं. ह्या कोनाचं माप आहे 65, म्हणून याचं कंस एबीचं माप केलं त्याच्या दुप्पट म्हणजे 130. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप असतं 360. मग आता 360 मधून 130 मी वजा करतो. वजाबाकी बघूया 0, 3, 2, 230 येतं. म्हणून कंस ए सी बीचं माप केले 230 अंश आणि ह्या 4 पर्यायापैकी डी हा जो चौथा पर्याय आहे त्याच्यामध्ये हे उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे 12व्या बहुपर्यायी प्रश्नासाठी योग्य पर्यायाचं वर्णाक्षर डी आहे, जे मी इथे लिहिलेलं आहे. पुढच्या 13व्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये आकृतीत दिलेल्या माहितीवरून कोन एईसीचं माप काढायचे. आकृतीमध्ये ए बी व सी डी ह्या 2 जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात ई या बिंदूमध्ये छेदतात. ए सी या कंसाचं माप आहे 30 अंश, डी बी या कंसाचं माप आहे 40 अंश आणि कोन ए ई सी याचं माप काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की कोन ए ई सीचं माप म्हणजे या 2 कंसांच्या मापाची बेरीज करून त्याला 2नी भागायचं. आता ह्याचं माप आहे 30 अंश, डी बीचं माप आहे 40 अंश भागिले 2 म्हणजेच 70 अंश भागिले 2 म्हणजेच 35 अंश. आणि इथे तिसऱ्या पर्यायामध्ये उत्तर दिलं आहे 35 अंश. म्हणजेच 13वा हा जो बहुपर्यायी प्रश्न आहे त्याच्यासाठी योग्य पर्यायाचा वर्णाक्षर आहे सी, जे मी इथे लिहिलेलं आहे. त्या पुढच्या 14व्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये वर्तुळाच्या एका कंसाचे माप 60 अंश आहे तर त्याच्या संगत कंसाचे माप टिंब असेल. इथे हा प्रश्न स्पष्ट व्हावा म्हणून मी इथे वर्तुळाची आकृती काढलेली आहे. आकृतीमध्ये ए एक्स बी हा लघुकंस आहे ज्याचं माप घेतलंय 60 अंश आणि कंस ए वाय बी जो आहे हा विशाल कंस आहे याचं माप आपल्याला काढायचं आहे. कारण हा जो कंस आहे त्याचा संगत कंस जो आहे हा कंस आहे. आता आकृतीवरून ह्या कल्पना तुम्हाला स्पष्ट होतीलच. ए वाय बीचं माप काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्तुळ कंसाचं माप असतं 360 अंश. त्याच्यातून लघुकंसाचं माप मी वजा करतो, वजाबाकी येईल 300 अंश. आणि ए बी सी व डी पैकी हा जो डी चौथा पर्याय आहे या चौथ्या पर्यायामध्ये उत्तर दिलंय
300 अंश म्हणजे 14व्या बहुपर्यायी प्रश्नासाठी चौथा पर्याय योग्य आहे आणि त्याचं वर्णाक्षर डी जे आहे ते मी इथे लिहिलेलं आहे.